तर मंडळी, तर तुम्ही कधी बघितला जागृत हनुमान मंदिर? आय थिंक नाही. तर चलाच माझ्यासोबत, मला वारी हनुमानचे दर्शन करून देणार. विदर्भामधलं छान एक असं मंदिर जिथं साक्षात हनुमान आहे असं सांगितलं जाते. तर आज तसंच आम्ही कॉलेजमध्ये गेलो होतो. कॉलेजमध्ये काही लेक्चर वगैरे काही नव्हतं, तर सर्वांनी प्लॅन केला आपण वारी हनुमान जायचं. मग काय निघलो वारी हनुमानकडे. सर्वप्रथम इथं नारळ वगैरे घेतले, कारण ते दर्शन वगैरे करण्यासाठी गेलो. तर काय बघतो, सर्वकडे गर्दीच गर्दी आणि भंडारच होती. आणि मंडळी, आम्हाला दिवस पण कसा भेटला बघा. आजचा शनिवार होता, हे आम्हाला माहीत पण नव्हतं. आम्ही गेलो आणि प्लॅन केला सहज वारीला जाण्याचा. आणि शनिवारी तर हनुमानचा दिवस असते आणि त्या दिवशी इथं फार गर्दी होती. लोकांचा उत्साह एवढा होता की हदच्या बाहेर. तिथं भंडारे होते खूप जास्त आणि आम्हाला पण असं वाटलं आपण भंडाऱ्यामध्ये जेवण वगैरे करून जाऊ. तर सर्वप्रथम आम्ही म्हटलं आधी आपण दर्शन वगैरे घेऊ. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिसले गणपती बाप्पा. त्यांची मनमोहक मूर्ती बघून एकदम अक्षरशः असं वाटलं की साक्षात गणपती बाप्पा आहे. त्यांना प्रथम प्रणाम करून आम्ही वरती जाण्याचा प्रयत्न केला, म्हणजे हनुमानकडे. त्यानंतर आम्ही हनुमानच्या मंदिराकडे आलो. अजून छान असं मस्त असं जुन्या काळासारखं असं डेकोरेटसारखं एक असं छान असं मंदिर तुम्ही बघू शकता. तिथं म्हणजे कॅमेरा अलाउड नसते बरं, तरी पण कसं तरी हा व्हिडिओ काढलेला आहे. तर त्यानंतर मला बोलले पण ते, तू व्हिडिओ वगैरे शूट वगैरे नको, पण मी कसं तरी माझ्या जोखीमवर रिस्क घेऊन हा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर तिथं छान अशा संतांच्या पण मूर्त्या आहेत आणि त्यांचं पण दर्शन घेऊन मी असं फिरत होतो. तर मंडळी, छान असं शांत आणि थंड वातावरण इथं वरती होतं मंदिराकडे. तर तिथं आल्याबरोबर तर असं वाटतं की तिथंच थांबा. पण माझे मित्र म्हणत होते की नाही, आपण आंघोळ वगैरे करू, कारण तिथे धबधबे पण आहेत, पाणी पण आहे ना खूप जास्त. अंग वगैरे धुवायचं अशी इच्छा झालेली होती. मग मी म्हणलं नाही, आणि आपण महादेवाचा पाय वगैरे लागू मग जाऊ. त्यानंतर आम्ही खाली आलो तर काय बघतो, मस्त झरणे वाहत होते. तिथं अंग धुवायची इच्छा मनात झालेली होती. मग काय इच्छा झाली तर मग तर अंग धुवाच लागेल ना. तसं तर मला म्हणणं होतं की आधीच अंग धुवायचं. शेवटी गेलोच आम्ही अंग धुवायला. तर मंडळी, तर माझं नाव आहे जीवा. तर मी मगापासून तुम्हाला जो आवाज येत आहे तो माझाच आवाज आहे. अजून मी जे आहे ना, मी सध्या आंघोळ करत आहे त्यामध्ये. तिथे एक मामबाशा डोसुद्धा आहे, पण हा डो म्हणजे हे जे मी तिथं अंग धुता तिथं डो नाही. डो दुसऱ्या ठिकाणी आहे, तो पण तुम्हाला मी दाखवतो. तर चला आपण जो मामबाशा डोकडे. तर चलत आम्ही आलो दुसऱ्याकडे. तर तिथं म्हणजे मामबाशा डोकडेच जात होतो, पण त्याच्या पहिले आम्हाला दिसलं की इकडून ते मुलं मस्त अंग धुत होतं. मी म्हटलं चला यांचा पण शूट घेऊन घेऊ. चालत मग पाणी चालू झालेलं होतं. मी म्हटलं आता काय करा, तर मग थांबलो तिथं थांबलो होतं. मग काय शांत असं कोणीच बाहेर वगैरे नव्हतं, तर बसून राहिलो. एकदम पाणी पण शांत होतं तिथं मामबाशे डो बघायसाठी. तर फार इच्छा पण होत होती, पण माझे मित्र पण भेट होते की नाही यार, जाऊ दे आपण तिथे जाऊ नाही. मी म्हटलं काही होत नाही, चला. तर मंदिर अजून त्या मांबाच्या डोकडे पण एक मंदिर आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि मंडळी, मी जे जिथं तुम्हाला बोट दाखवतो आहे ना, तिथं मांबाशीचा डो आहे. तिथं अक्षरशः खूप काही मांबाशी असे बुडालेलं आहेत. तर ते जाऊ द्या, ते तर म्हणजे काय आता ते मला पण माहीत नाही असं काय होते. तर हे